नमस्कार मित्रांनो, वेलकम टू दी चॅनल यू अकॅडमी. आज मी तुमच्यासाठी दूध व पाणी या मिश्रणाशी संबंधित दुसरा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. याच्या अगोदर आपण एक कन्सेप्ट दिलेली होती, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी तुम्हाला दिलेली. आता ही दुसरी कन्सेप्ट आहे. मग याच्यामध्ये पहिला प्रश्न आपण वाचून दाखवतोय. 20 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 5:3 आहे. जर 4 लिटर द्रावण काढून तेवढेच दूध भरल्यास नवीन द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर काय असेल? बघा मित्रांनो, 20 लिटरचं द्रावण आहे, दोन पदार्थ आहे, दूध आणि पाणी, त्यांचं गुणोत्तर दिलंय 5:3. आता याच्यातनं 4 लिटर काढून घ्यायचे. ठीक आहे. मग उरलेलं जेवढेही द्रावण असेल त्याच्यामध्ये दूध टाकायचंय. पण केवढं टाकायचंय? जेवढं आपण काढून घेतलं. म्हणजे 4 लिटर काढलं असेल तर 4 लिटरच त्याच्यात भरावं लागेल. तर मग असं केल्यावर दूध आणि पाणी यांचा जो फायनल रेशो आहे, शेवटचं गुणोत्तर आहे, ते किती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग आता बघा याच्यामध्ये एक कन्सेप्ट, आता 20 लिटर द्रावण आहे, 20 लिटर द्रावण आहे, तर असं समजू की 20 लिटर काय आहे माहिती आहे का? चहा आहे समजा. त्याच्यामध्ये आपण आहे ना 5 कप पाणी घेतलंय, 3 कप येतात दूध घेतलेलं आहे. आता एक मोठं भांड असेल त्याच्यात आपण चहा बनवतो, तर मग प्रत्येकाला देणार ना आपण चहा. समजा याच्यातनं आपण 5 कप बनवले, तर 5 कप मध्ये प्रत्येकाला सारखीच चव लागेल ना, की प्रत्येकाला वेगवेगळी चव लागेल? सारखीच चव लागेल. मग आता आपण समजू की 20 लिटर द्रावण आहे, त्याच्यातनं 5:3 म्हणजे 5 भागमध्ये दूध आणि 3 भागमध्ये पाणी आहे. तर मग त्याच्यातनं 4 लिटर काढून घेतलं, तर मग 4 लिटर मध्ये पण तेच राहील की 4 लिटरचे पण 2 भाग पडतील. त्याच्यामध्ये एक 5 भाग मध्ये दूध असेल आणि 3 भाग मध्ये पाणी असेल. ठीक आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला समजली नसेल तर आपण एक सोडून दाखवू, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. आता बघा 20 लिटर इथे लिहितो, 20 लिटर आहे पूर्ण. मग याच्यात बघा 2 भाग आहे, दूध आणि पाणी. मग या ठिकाणी आपण लिहू दूध, या ठिकाणी लिहू पाणी. आता यांच्या रेशो दिलेला आहे 5:3. ठीक आहे, 5:3 दिलेला आहे. आता बघा मग 5:3 दिलाय, पण हा अगोदरचा रेशो होता. आता त्यांनी काय सांगितलं की 4 लिटर काढून साईडला ठेवून द्या म्हणे. मग आता 20 मधनं मी 4 लिटर अगोदर काढून ठेवून देतो. मग किती राहील? मग 16 राहील. 20 मधनं 4 काढून टाकले, किती राहतील? मग 16. हे 16 लिटर झाले. मग 16 लिटर मध्ये पण तोच रेशो राहील, 5:3. ठीक आहे. नववा रेशो पण तोच, जुना रेशो पण तोच राहील ना. आणि ते 4 लिटर काढले त्याच्यामध्ये पण तोच रेशो राहील, पण त्याचा इश्यू नाहीये. आता काय सांगितलंय की 16 लिटर द्रावण आहे, उरलेलं 4 काढून टाकले, किती? 5:3 रेशो आहे. आता मी काय करतो, या रेशोला लिटर मध्ये बनवून घेऊ आपण. आता बघा लिटर मध्ये काढण्यासाठी काय करतो आपण, पूर्ण टोटल अमाऊंट घ्यायची आणि तिला जेवढं रेशो असेल त्या भागामध्ये डिवाइड करून द्यायचं. म्हणजे 5 आणि 3 भाग काढायचे आपल्याला. मग किती भाग जातील? 8. 5 अधिक 3 हे दोघं मिळून 8 होऊन जाईल. म्हणजे मग 16 भागिले 8 होईल. म्हणजे मग काय होईल? 8 दुने 16. म्हणजे एक युनिटची संख्या आहे ना 2 येईल. एक युनिट म्हणजे काय येईल? 2 येईल. आता आपल्याला काय 2 युनिट काय 5 काढायचं आहे आणि 3 काढायचं आहे. तर मग 5 म्हणजे किती येईल? मग 5 दुने 10 आणि 3 म्हणजे किती येईल? मग 3 दुने 6. मग हे लिटर मध्ये झालं बघा. हे म्हणजे 10 लिटर झालं, 10 लिटर. आणि हे झालं 6 लिटर. मग दोघांचं मिळून काय होईल? मग बघा 10 अधिक 6 16 होऊन जाईल. आता काय सांगितलंय की 4 लिटर द्रावण काढून तेवढे दूध भरायचंय. ठीक आहे. मग आता दूध आणि पाणी होतं, त्याच्यातलं मिश्रण काढून घेतलं, दूध आणि पाणी सहित 4 लिटर काढून घेतलं. आता फक्त 4 लिटर दूध टाकायचंय. मग इथं दूध आणि इकडं पाणी आहे. आता 10 लिटर दूध आहे, याच्यामध्ये 4 लिटर दूध वरून टाकायचंय. मग बघा इथं काय करतो, अधिक 4 लिटर दूध. मग किती होऊन जाईल? हे 14 लिटर होऊन जाईल. हे किती होऊन जाईल? मग 14 लिटर. आणि हे तेवढंच राहील, किती राहील? 6 लिटर. हे राहील 6 लिटर. मग आता यांचा रेशो बनवायचा, यांचं गुणोत्तर बनवायचं. मग इथं 14 आणि 6 आहे, या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला. 14 आणि 6 हे लिटर मध्ये झालं. आता मग लिटर मध्ये बघा दोघांना 2 ने भाग द्यायचा. बे साठी 14 आणि बे त्रिक 6. हा रेशो झाला त्याचा फायनल. समजलं? मग आता हा झाला पहिला प्रश्न. याच टॉपिकवर मी आता दुसरा प्रश्न पण तुम्हाला दाखवणार आहे. जर आता समजलं नसेल तर आपण जर 2-3 उदाहरण घेतले तर तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आता बघा दुसरा प्रश्न असा आहे की 142 लिटर द्रावणात
दूध व पाणी यांचे गुणोत्तर 4:3 आहे. जर 23 लिटर द्रावण काढून तेवढेच पाणी भरल्यास नवीन द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर काय असेल? हा प्रश्न सेम तसा आहे, फक्त त्याची क्वांटिटी म्हणजे त्याची व्हॅल्यू बदलून दिलेली. आता बघा 142 लिटर द्रावण आहे, इथं काय 142 लिटर द्रावण आहे. मग त्याच्यामध्ये दूध आणि पाणी असा रेशो आहे. मग दूध आहे चार भागामध्ये आणि 3 भागामध्ये पाणी आहे. ठीक आहे. मग आता काय सांगितलं की त्यांनी 23 लिटर द्रावण काढून टाकायचं अगोदर. मग याच्यातनं 23 लिटर काढून टाकायचं. मग 23 लिटर काढलं की 119 राहील. मग इथे राहील 119 एवढं द्रावण उरलेलं आहे. आता काय सांगितलं याच्यामध्ये पण तोच रेशो राहील, दूध आणि पाणीचा 4:3 हा रेशो असणार आहे. आता काय करायचं, द्रावण काढलं ना, मग याचा जो गुणोत्तर आहे याला लिटर मध्ये बदलून घेऊ अगोदर. काय करायचं, लिटर मध्ये बदलून घ्यायचं. आता लिटर मध्ये करण्यासाठी काय करायचं, 119 भागिले जे 2 भाग आहेत त्यांना जोडून घ्यायचं, 4 अधिक 3 म्हणजे मग 119 भागिले 7 येईल. ठीक आहे. मग 7च्या पाड्यामध्ये बघा 17 7 119 म्हणजे 17 येईल. ठीक आहे, 17 आलेलं आहे. मग आता 1 युनिट म्हणजे 17 आहे. मग 1 युनिट म्हणजे काय आलं, 17 आलं. आपल्याकडे काय आहे 4, 17 चोक 68 म्हणजे 4 ची व्हॅल्यू आली 68 आणि 3 17 त्रिक 51 होईल. इथं काय होईल मग 51. म्हणजे बघा इथं दूध झालं 68 लिटर. ठीक आहे, आणि पाणी झालं 51 लिटर. आता लिटर मध्ये बनवलं, लिटर मध्ये बनवल्यानंतर काय सांगितलं त्यांनी की 23 लिटर द्रावण काढून तेवढेच पाणी भरायचंय. अगोदरच्या प्रश्नात दूध भरायचं होतं, आता पाणी भरायचंय. म्हणजे दूध इथं होतं, आता इथं पाणी आहे. मग किती टाकायचंय, जेवढं द्रावण काढलं तेवढंच म्हणजे 23 लिटर. मग याच्यात 23 लिटर टाकून द्यायचंय. ठीक आहे, हे लिटर 51 लिटर इथे जवळ दिसतं असं. ठीक आहे. मग आता यांची ऍडिशन करायची. हा 68 लिटर दूध जर जसं जाता तसा राहील. इकडे काय होईल मग 3 अधिक 1 4 आणि 5 अधिक 2 7 74 लिटर. ठीक आहे. मग आता काय झालं, 68 लिटर दूध आणि 74 लिटर पाणी आहे. आता यांचं गुणोत्तर बनवायचंय. मग सारख्या संख्येने याला भाग द्यायचा. मग दोघी 2 ने भाग जातोय. आता याला 2 ने भाग दिला तर किती येईल, 2 त्रिक 6 आणि 2 चोक 8 34 लिटर. आणि इकडे काय होईल 2 त्रिक 6 आणि 2 साती 14. म्हणजे बघा याचा फायनल रेशो आलेला आहे 34 आणि 37. ठीक आहे, 34 आणि 37 हा त्याचा फायनल रेशो किंवा गुणोत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुन्हा एक प्रश्न घेऊ आपण. बघा मित्रांनो, आता पुढचा प्रश्न घेतलेला आहे. 920 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 9:7 आहे. जर 120 लिटर द्रावण काढून तेवढेच पाणी भरल्यास नवीन द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर काय असेल? आता क्वांटिटी दिलेली 920 लिटर. ठीक आहे, 920 लिटर आणि याच्यामध्ये 9:7 गुणोत्तर आहे. 9:7 हे गुणोत्तर आहे. आता काय सांगितलं का याच्यातनं 120 लिटर मटेरियल काढून घ्यायचंय. ते द्रावण 120 काढून घ्यायचं. मग 920 मधनं 120 वजा केले तर उरतात 800. किती राहणार, 800 उरतात. आता 800 मध्ये पण तोच रेशो राहील, दूध 9 आणि पाणी 7 म्हणजे 9:7 हा रेशो राहील. आता बघा ही स्टेप असते इथं. मग 9:7 हा एक गुणोत्तर, याला आपण लिटर मध्ये बनवून घ्यायचं. आता बघा लिटर मध्ये मग काय करू मी, 800 हा 800 असेल आणि भागिले त्याचे 9 आणि 7 दोघे भाग, मग 9 अधिक 7 म्हणजे 16 होईल. मग 800 भागिले 16 होईल. मग आता 1685 होतं म्हणजे 50 होईल याचं उत्तर. 1685 आणि 1 0. आता 1 म्हणजे काय आलं, प्लस 1 म्हणजे 50 आला. ठीक आहे, हा 50 आला. आता 9 भाग म्हणजे किती येईल मग 450. 450 आणि 7 भाग किती येईल मग 350. 350. मग आता हे लिटर्स मी इथे लिहून घेतो. 9 भाग म्हणजे 450 लिटर. 450 लिटर आणि इकडं 7 भाग म्हणजे 350 लिटर. ठीक आहे, इतकं समजलं. मग आता काय सांगितलंय की तेवढेच पाणी टाकायचं. म्हणजे 120 लिटर द्रावण काढून फेकून द्यायचं आणि 120 लिटर
पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. मग हे झालं दूध, हे झालं पाणी. मग पाणी इथं 120 लिटर पाणीची ऍडिशन करतो मी इथं. ठीक आहे. मग काय होईल बघा, 0, 5 अधिक 2 7 आणि 3 अधिक 1 4 म्हणजे 470 आणि इकडे जसं तसं राहील 450. आता याला काय करायचंय आपल्याला, सारख्या संख्येने भाग देऊन कमी करायचंय. मग इथे 0 आहे, इकडचा एक 0 कट करतो, इकडचे 0 म्हणजे 10 ने भाग दिला. मग काय उरेल, 45 उरेल आणि इकडे उरेल 47. आता इथं काय आलेलं आहे की दोघांना आपण सारख्या संख्येने कमी करू शकत नाही, म्हणजे इथं संपून जाईल. मग याचा रेशो काय आला मग 45 आणि 47. ठीक आहे. हा प्रश्न आलाय, त्याच्यावाला गुणोत्तर आपण काढलाय 45 आणि 47. ठीक आहे. मग याच्यावर अजून एक प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, आता आपण नवीन प्रश्न घेतलेला आहे. 1300 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 12:13 आहे. जर 50 लिटर द्रावण काढून तेवढेच दूध भरल्यास नवीन द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर काय असेल? बघा, मग इथं 1300 लिटर द्रावण आहे आणि रेशो 12:13 दिला आहे आणि 50 लिटर द्रावण काढून तेवढंच दूध त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर मग नवीन रेशो आपल्याला काढायचं आहे. बघा, मग आता 1300 लिटर दिलंय. पहिली स्टेप असते 1300 लिटर लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर 50 लिटर द्रावण काढून टाकायचं. मग किती उरेल, 1250 उरला. इथं किती राहील मग, 1250 राहिला. आता बघा, मग याला पण तोच रेशो राहील, वरती पण सेम रेशो होता 12 आणि 13, इकडे पण तोच रेशो राहील. मग इथं लिहितो मी दूध आणि या ठिकाणी लिहायचं पाणी. आता 12 आणि 13 रेशो, मग इथं 12 आणि या ठिकाणी येईल 13. ठीक आहे. आता बघा, मग याच्यानंतरची स्टेप काय असते, हा रेशो आहे, याला आपण लिटर मध्ये बनवून घ्यायचा अगोदर. मग 1250 घेतो इथं, 1250. ठीक आहे. आता मग याचे किती भाग आहेत, 2 भाग जोडून घेऊ म्हणजे 1 युनिटची व्हॅल्यू निघेल. मग 12 अधिक 13 किती होतात, 25. मग 1250 भागिले येईल 25. ठीक आहे. आता खाली पण 25 आणि वरती पण 25 ने भाग जातोय. मग 25 पाचा 25 एक 25, 25 पाचा 125 म्हणजे हा 0 वरती आला तर 50 म्हणजे किती आला, 1 युनिटची संख्या 50. 1 म्हणजे 50, 1 म्हणजे 50 आलेला आहे. ठीक आहे. मग 12 म्हणजे किती येईल, मग 12 पंचे 60 म्हणजे 600 होईल. ठीक आहे. आणि मग 12 म्हणजे 600 येतात, अजून त्याच्यात 50 मिळवले, 13 आहे म्हणजे 650 होईल. किती होईल, 650. ठीक आहे. आता मग इथं लिहून टाकू. बघा, दूध आहे 12 युनिट म्हणजे 600 लिटर आहे, 600 लिटर आहे. ओके. त्याच्यानंतर 13 म्हणजे 650 लिटर पाणी आहे, 650 लिटर इतकं पाणी आहे. आता काय बोलले की 50 लिटर द्रावण काढून टाकायचं होतं आणि तेवढंच दूध भरायचं होतं. मग आता दूध बघा, दूधचं रेशो 600, इथं 50 लिटर टाकायचंय. मग इथं काय करतो, 50 ऍड करून देऊ आपण याच्यात. ठीक आहे, प्लस करून देऊ म्हणजे किती होईल, मग 650 दूध आणि इकडं आलं 650 पाणी, म्हणजे सारखं झालेलं आहे क्वांटिटी. मग दोघांना काय होईल, 650 ने भाग द्यायचं, 1:1 म्हणजे 1:1 किंवा 1:1. म्हणजे आता दोघांचं प्रमाण काय झालेलं आहे, सारखं प्रमाण झालेलं आहे. दूध पण सारखं होऊन जाईल आणि पाणी पण सारखं होऊन जाईल. ठीक आहे. मग कळला का? आता याच्यानंतर अजून एक प्रश्न देतो. ठीक आहे. बघा मित्रांनो, आता हा शेवटचा प्रश्न आहे, पण हा मी सोडवणार नाहीये. हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. म्हणजे जर तुम्हाला कन्सेप्ट समजून गेली असेल तर स्टेप बाय स्टेप तुम्ही याला पण सोडवून त्याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची. ठीक आहे. मग आता प्रश्न बघा, 8500 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 14:27 आहे. जर 300 लिटर द्रावण काढून तेवढेच दूध भरल्यास नवीन द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर काय असेल? ठीक आहे. आता हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.